तू ऐसा है, वैसा है. मग ते लेफ्ट आउट करून द्यायचे. बट ठीक आहे. नाही आहे आता झालं. आता नाही होणार याच्यानंतर. खूप झालं आता. हे ब्लॉगिंग वगैरे यांनी काय होणार आहे? आता मेसेज करता की भाई बेचाना क्या असं तसं. त्याच लोकांनी क्रिटिसाइज केलं आणि आता तेच लोकं मेसेज करता, हे करता, ते करता. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे तन्मय रास्ते, ज्याने खूप कमी वयामध्ये एक अत्युच्च पातळी गाठली आहे. म्हणजे तो एक फूड व्लॉगर आहे आणि Instagramवर त्याने एक स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आहे आणि ते पण एकदम कमी वयात. तर आपण त्याची जर्नी काय होती आणि Instagramवर व्लॉग कसा चालू करायचा किंवा त्याच्यातून पैसे कसे मिळू शकतात, याविषयी आज थोडक्यात आपण त्याच्याशी बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या एपिसोडला. नमस्कार. तन्मय, स्वागत आहे तुझं मनोजी जुगारच्या नवीन एपिसोड. थँक यू सो मच. या जागेवर मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि हा माझा पहिला पॉडकास्ट असेल लाईफमधला. सो आय एम ग्रेटफुल फॉर दिस. सो मला एक विचारायचं आहे, की तुझी म्हणजे थोडक्यात तुझी जर्नी. जर्नी सो बोलायला गेलं तर म्हणजे आत्तापर्यंत मला तरी वाटतं, की मी माझ्या लाईफमधला खूप कमी सक्सेस अचीव्ह केलेला आहे. असं पण नाही, की म्हणजे पूर्ण 100% वरती आहे. पण ठीक आहे, जे काही आहे ते आहे. जर्नी स्टार्ट झाली होती लास्ट 2022 पासनं जेव्हा मी 11th स्टँडर्डला होतो. तेव्हा म्हणजे असंच मला थोडं फूडमध्ये इंटरेस्ट होता, की आपलं फूड वगैरे घरात जे बनवतो आपण ते. त्याच्यानंतर त्याचे फोटोज काढून मी पेजवरती अपलोड करायचं. आणि हळू-हळू ते करता-करता असंच मी अपलोड करत गेलो आणि मग काही दिवसांनी मी विचार केला, की आपण नाशिकमध्ये जे बाकीचे ब्लॉगर्स आहेत, त्यांना एकदा मेसेज करून बघू, की "दादा, मी मला तुम्ही असं सपोर्ट वगैरे कराल का?" असं तसं. सो मग मी त्यांना मेसेज वगैरे केले. त्याच्यानंतरून त्याच्यात एक मला एक ब्लॉगर भेटला कुणाल कुलकर्णी म्हणून. डिस्कव्हर नाशिकचं पेज. सो त्याने मला लाईफचा पहिला शूटची अपॉर्च्युनिटी दिली. सो जर कुणाल दादा तू व्हिडिओ बघत असशील तर आय एम सो थँक यू सो मच तू जी अपॉर्च्युनिटी दिली त्यासाठी. आणि त्यांनी जी अपॉर्च्युनिटी दिली तेव्हा नाशिकमध्ये ब्लॉगिंग एवढं क्रेज नव्हतं तेव्हा. सो तेव्हा आहे ना, एका शूटला असे सगळे ब्लॉगर्स सोबत जायचे आणि एका व्हिडिओला असं ₹200 to ₹300 पे प्रत्येक ब्लॉगरला करायचे आणि आता कसं असतं, की आम्ही सगळे ब्लॉगर्स जाऊन सोबत शूट नाही करत. इंडिव्हिज्युअली सगळे जातात. एकाला अपॉइंट करता समजा आता फॉर एक्झाम्पल तुमचा रेस्टॉरंट आहे, तुम्ही मला बोलवलं आणि मग मी गेलो आणि व्हिडिओला शूट वगैरे केलं, तर मी एकटाच जाणार. तेव्हा असं ग्रुपमध्ये सगळे 6, 7, 8 ब्लॉगर्स जायचे. सो तेव्हा ₹300 पासून स्टार्ट केलेलं मी जर्नी आणि आज अशी स्टेजवर आहे, की मी एका रील्सचे ₹6,500 ते ₹8,000 हे मी घेतोय. अच्छा. आणि बरेच अप्स एंड डाउन्स आले त्या जर्नीमध्ये. म्हणजे काही फॅमिली मेंबर्सनी सुद्धा अपोज केलं त्यासाठी किंवा घरच्यांकडनं पण हवा तसा सपोर्ट कधी मिळाला. बट हां, माझ्या मम्मी-पप्पांनी नाही बोललं तरी खूप सपोर्ट केलेला आहे या जर्नीमध्ये. ते नसते तर आज कदाचित मी या जागेवरती नसतो. आणि त्यात सुद्धा ओव्हरवेट असल्यामुळे बऱ्याच लोकांनी क्रिटिसाइज करणं लाइक मी तेव्हा होतो 109 केजीज, निअर बाय 100 केजीसचा होतो. आणि ब्लॉगिंगमुळे लाईफमध्ये खूप चेंजेस आले. हार्ड होती जर्नी बट हां, मी एक असा मुलगा आहे जो खूप मिडल क्लास फॅमिलीला बिलॉन्ग करतो. बट आज मी माझ्या स्वतःच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत, ज्या मी या वयापर्यंत मला हव्या होत्या, त्या मी सगळ्या पूर्ण केल्या. अच्छा. तर मग साधारण तू जर्नी स्टार्ट कधीपासून केली? म्हणजे तेव्हा तुझं वय काय होतं? तेव्हा माझं वय होतं अराउंड 19 इयर्सचं असेल मग. 19 पण नाही म्हणू शकणार. 17 इयर्स. 17 इयर्समध्ये तुझी जर्नी चालू आणि आणि आत्तापर्यंत म्हणजे ती चालू आहे. पण मग आता असं असतं, की जर्नी स्टार्ट करताना जेवढं लोकं प्रेज करतात, तेवढं क्रिटिसाइज पण कर. हो, राइट. तर मग असं कोण हे बघणार का? किंवा मग एक तू काय चालू केलं? असं मग कोणी असं वाक्य ऐकवलं आणि मग त्या थ्रू मग तू असं काही म्हणजे थांबला का? असं काही म्हणजे तुला क्रिटिसाइज. क्रिटिसाइज तर बरेच लोकं करतात आणि बऱ्यांनीच केलं पण. बट जे एक असतं ना, की जेव्हा लोकं आपल्याला बोलतात ना, तेव्हा एक ते मधून अशी आग जळते, की हां, नाही यार हे बोलताय तर आपण त्याच्यावरती करून दाखवलं पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या म्हणजे जेव्हा आपण करतो तेव्हा लोकांना कळतं, की हां यार म्हणजे बंदे में दम था. सो या गोष्टी खूप म्हणजे फेस केल्या मी अजूनही करतो तसं काही हे नाहीये. बऱ्याच लोकांनी क्रिटिसाइज केलं अजूनही करतात, बट मला त्याचा फरक पडला. आणि ओव्हरवेट असल्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट असतो.
म्हणजे जे ओव्हरवेट असतं आता ते लोकांची मानसिकता अशी असते, की तुम्ही ओव्हरवेट आहे म्हणजे समोरचा ओव्हरवेट आहे हा काहीच नाही करू शकत हां. किंवा मग तुमची ती टिंगल करतात. बाबी तुम्ही मेंटॅलिटी ती कशी हँडल केली? म्हणजे हे सगळं चालू असताना म्हणजे या एंटायर जर्नीमध्ये मग तुम्ही म्हणजे वेट लॉस करून मग तुम्ही जर्नी चालू केली, की ओव्हरवेट करण्यापासून तुम्ही हे की जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले होते ना बनवायला, तेव्हाच मी ओव्हरवेट होतो आणि तेव्हा म्हणजे ते असं असतं ना, एकदा तुम्ही लाईफमध्ये तुमची जेव्हा फ्रेंड सर्कल चेंज होता, तुमचा जेव्हा ऑरा जो असतो सर्कलचा तो चेंज होतो ना, तेव्हा तुम्ही आपोआप तुमचा लाईफस्टाईलवरती लक्ष द्यायला लागता आणि तुमचं जे दिसणं आहे किंवा तुमचे जे कपडे घालणे आहे, तुमची जी क्लोथिंग सेन्स आहे, ती सगळं आपोआप बदलते. आणि तेव्हा मी होतो तेव्हा 108 केजीसचा. त्याच्यानंतर मग आत्ता रिसेंटली 1 ते 1.5 वर्ष किंवा 6 महिन्यांमध्ये एकदम असं कळायला लागलं, की हां, म्हणजे किती जरी लोकं बोलले ना, की जाड्या लोकांना क्रिटिसाइज वगैरे करत नाही. बट ओव्हरवेट जे असतात त्यांना हे क्रिटिसाइज केलंच जातं. म्हणजे ते किती जरी असले अनटिल अँड अनलेस तुमच्याकडे पैसा नसेल तर ही गोष्ट तुमच्यासोबत होणार होती. म्हणजे खूप करतात. बट मग थोडं जसं कालांतराने गोष्टी समजायला लागतात आणि मग आपण स्वतःला चेंज करायला लागतो. सक्सेस नंतरचा तुमचा कॉन्फिडन्स जे आहे, तर तो ऑब्व्हियसली म्हणजे बदलला असेल. पण तो तो कसा बदलला? म्हणजे सक्सेसने तुमच्यावर काय परिणाम झाला? सक्सेस आणि कॉन्फिडन्स या दोघं गोष्टींना आहे ना, लाइक असं आपण हे नाही बोलू शकत, की ते एक असा पण प्रश्न होतो, की इगो वगैरे येतो का सक्सेस भेटणार? तर बऱ्याच लोकांमध्ये होतं तसं. बट असं 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 नाही बोलू शकत, की खूप सक्सेस भेटली आहे. इट्स जस्ट एक 14.5 की जे मुंबई, पुण्यामध्ये काहीच नाहीये. नाशिकमध्ये तरी ठीक आहे. हां, 14,000 15,000 ठीक आहे, पकडलं जातं. कॉन्फिडन्सबद्दल बोलायचं झालं ना, तर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येतो म्हणजे हां, की तुम्ही जर ₹300 जेव्हा एका रीलचे घ्यायचे, आता तुम्ही त्याच रील्सना तुम्हाला 8,000 7,000चा पेआउट भेटतोय. हे फक्त तुमच्या बोलण्यावरून जसं तुम्ही कस्टमरला कसं ग्रॅब करू शकता ना, त्याच्यावरती जी तुमचं डील करण्याची जी क्षमता आहे ना, ती तुमच्यात असली पाहिजे आणि कॉन्फिडन्स तसाच डेव्हलप होतो. जसं तुम्हाला नवीन एक्सपिरियन्स भेटतात. बरेच लोकं असे पण भेटलेत ज्यांनी फसवणूक सुद्धा केलेली आहे. रील्स बनवून झाल्यावरती पैसे पण नाही दिलेत. असे बरेच लोकं भेटतात. मग त्याच्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स येतात. मग त्याच्यानंतर मी कॉन्ट्रॅक्ट वगैरे बनवले, की असं-असं आहे, या टर्म्सनुसार टर्म्स एंड कंडिशन्स असं. आणि मग बराच कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. कॅमेरासमोर यायचा सुद्धा एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. बरोबर. आणि आता तुझं वय आहे, तू सांगितलं की 21-22 प्लस. तर मग त्याचं आता एज्युकेशन आणि लाईफस्टाईल कसं मॅनेज करावं जातं? एज्युकेशन आणि लाईफस्टाईल. खरं तर आत्ता सध्या तरी म्हणजे खूप कठीण फेज चालू आहे माझा लाईफचा. लाइक मी माझं इंटर्नशिप आणि ब्लॉगिंग या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली हँडल करतोय. सो त्यामध्ये मी बी-बी-ए इन हॉटेल मॅनेजमेंट जर काय सिमिलर कोर्स आहे थोडा हॉटेल मॅनेजमेंटला. सो माझी इंटर्नशिप नाशिकच्या एका चांगल्या वेल नोन हॉटेलमध्ये चालू आहे. तर तिथे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असं असतं ना, की जेव्हा लोकांना सुट्टी असते, तेव्हा बाकीचे जे स्टाफ आहे ते एन्जॉय करायला जाऊ शकत. बिकॉज त्यांचं एन्जॉयमेंट म्हणजे आमचं काम. सो फॉर एक्झाम्पल सॅटर्डे संडेला जेव्हा ते लोकं एन्जॉय करायला निघतात, तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी वर्क करायला लागतं. आणि मोस्टली सगळे शूट्स सॅटर्डे संडेला असतात. सो मी आत्ता असं करतोय, की नाईट शिफ्ट करायची रात्री. रात्री नाईट शिफ्ट करून सकाळी जे काय आहे ते शूट वगैरे सगळे संपवायचे. म्हणजे नाईट शिफ्ट असते रात्री 9 पासून तर सकाळच्या 8 वाजेपर्यंत. सो 9 ते 8 मी शिफ्ट करतो. 8 ते 12-1 पर्यंत झोप काढतो. थोडं म्हणजे बॉडीला रिलॅक्स पण व्हायला पाहिजे. आणि 12-1 नंतरून शूट संपवून त्याच्यानंतर माझं घर त्यात आहे, जे अजून एक घर आहे ते ओझरला आहे. बिकॉज माझ्या पप्पांची जी बिझनेस आहे ते ओझरला आहे. सो पहिल्यापासून आणि आता रिसेंटली आम्ही शिफ्ट झालेलो आहे. बट मग तरी पण मोस्टली सगळे तिथेच राहतात. सो मला पण तिथेच जायला लागतं. सो ते एवढं ट्रॅव्हल करून पण 20-25 किलोमीटर रोज हे करून 5 वाजेपर्यंत इथे थांबून शूट्स वगैरे संपवून कधी तर अशी वेळ पण येते, की लेजिट म्हणजे कारमध्ये झोपायला लागतं मला, की म्हणजे रेस्ट करायसाठी. बिकॉज इकडे प्रत्येक जागेवरती ट्रॅफिक वगैरे खूप आहे आणि प्रत्येक जागेवर जाणं पॉसिबल नाहीये. सो ते करून मग संध्याकाळी शिफ्टवरती जाऊन परत सकाळी तो शेड्यूल रिपीट होतो. बट आता सध्या तरी मी ती शिफ्ट बंद केली कारण की खूपच बॉडीवरती इम्पॅक्ट होत होता. मग मी परत जसं नॉर्मल मॉर्निंग शिफ्ट करून हे होते तसं. ओके. म्हणजे आपल्याला काही अचीव्ह करायची असेल, तर मग थोडं हसल करायचं लागतं करायलाच लागते. आणि त्यानुसारच म्हणजे तुम्ही करताय आणि व्यवसायावरती यश प्राप्त होणं म्हणजे
खूप मोठी गोष्ट आहे आणि अजून पुढे पण तुम्ही याच्याने जर एफर्ट्स घेत राहिले, तर अजून पुढे पण तुमचं बरंच ते होईल. तर आजचा आपला म्हणजे पॉडकास्टचा हा सब्जेक्ट आहे, की 2026 मध्ये इन्फ्लुएन्सर कसं बनता येतं किंवा मग सोशल मीडियाचा यूज करून आपण पैसे कसे कमवू शकतो. सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इन्फ्लुएन्सर बनणं म्हणजे आजकाल खूप कॉमन झालंय. ते नाशिक एक अशी सिटी आहे ना, जिथे असे 1000, 1500 अशा फॉलोअर्सवाल्या इन्फ्लुएन्सर्सला सुद्धा महत्त्व दिलं जातं आणि ही फार चांगली गोष्ट आहे. इन्फ्लुएन्सर बनणार कसं याच्यासाठी तुम्हाला पहिले स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणणं गरजेचं आहे. बिकॉज विदाऊट कॉन्फिडन्स तुम्ही कॅमेरावरती बोलू नाही शकणार. जे कॅमेरा शाय लोक आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट बिलकुल नाही. आणि स्वतःमध्ये एक अशी युनिक गोष्ट शोधणं, की जी लोकांना बघायसाठी आवडेल. ही जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्ही एक असं काय म्हणता, एक डोर ओपन केलाय सक्सेसचा पुढे जाण्यासाठी. बिकॉज मोस्ट ऑफ द लोकांना हेच समजत नाही, की कुठली गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. बिकॉज जेव्हा समजा तुम्हाला एका गोष्टीमध्ये बघायची आवड आहे आणि मी समजा दुसरं काहीतरी पोस्ट करते जे लोकांना बिलकुल आवडत नाही. सो तेव्हा ती रील व्हायरल होणारच नाही ना. द फूड एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच खायला आवडते. सो फूड ब्लॉगर बनणं इज ईझी. बट त्यात पण अशा गोष्टी आहेत ना, की रील्समध्ये जे बनवतानाची टेक्निक, शूटचे अँगल, शॉट्सचे अँगल किंवा तुम्ही ज्या हिशोबाने व्हॉईस ओव्हर करताय, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो स्टार्टला तुम्ही जर असा विचार करत असाल, की अ, मला iPhoneच पाहिजे किंवा माझ्याकडे कॅमेराच हवा, माईकच हवा, लाईटच हवे, तर हे चुकीचं आहे. मी स्वतः स्टार्ट केलेलं मला पप्पांनी तेव्हा Samsungचा S20 घेऊन दिला होता. सो त्याच्यावरनं मी स्टार्ट केलेलं आणि तो पण Androidच फोन होता. जरी तो असला हाय एंड बट ठीक आहे Android असतो. कारण की कसं आहे ना, की Instagram iPhoneला जास्त काय म्हणतात सिंक्रोनाइज्ड आहे. कारण की Appleचे जे व्हिडिओज आहेत ना, ते Instagramवरती चांगल्या क्वालिटीत अपलोड होतात. त्याच्या स्टोरीजवरती सुद्धा ते व्हिडिओ चांगल्या क्वालिटीत होता. बट एवढं असून सुद्धा मी त्या फोनवरतून एवढं शूट करून एवढे लाइक अर्न केले, की मी iPhone विकत घेतला त्याच्यावरनं. सो जे ते बोलताय, की iPhoneवरनंच स्टार्ट करू शकतो जर्नी वगैरे हे काही नाही. आणि बरेच असे मोठे-मोठे ब्लॉगर आहे. सौरव जोशी म्हणून तुम्ही जर माहितीच असेल हो. फार म्हणजे इंडियाचा टॉप आज तो आहे टॉपला. त्याने सुद्धा त्याची जर्नी J7 वरनं चालू केलेली. आज त्याच्याकडे जी वॅगन आहे, मस्टँग आहे, ज्या नाही त्या गाड्या Porsche वगैरे सगळ्या आहे. सो व्हिडिओ बनवणं त्याच्यावरनं तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतरून मेन तुमचा टार्गेट असला पाहिजे. तुम्ही ज्या कंटेंट तुम्ही जे बनवत आहात, त्याचा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला धरायला जमला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचे व्हिडिओज व्हायरल होणार नाही. आणि एकदा जर तुम्हाला जर कळालं, की मी कसे व्हिडिओज बनवून ते कसे व्हायरल करू शकतो. मग तुम्ही ते सेकंड डोअर ओपन केल्यासारखे असाल. आता माझं जे तन्मय रासने ब्लॉग्सवाला पेज आहे, त्याच्यावरती 14.5K फॉलोअर्स आहे. अराउंड 2-2.5 मिलियनची रीच आहे 30 डेजची. बट मी आता रिसेंटली माझं जे प्रायव्हेट अकाउंट होतं तन्मय रासनेवालं, मी म्हटलं की ठीक आहे, आता आपण चांगलं दिसायला लागलोय थोडं पहिल्यापासनं. वेट वगैरे रिड्यूस केले, तर आपण आता लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये सुद्धा जाऊ. सो मी त्या पेजवरती सुद्धा आता व्हिडिओज टाकायला चालू केले. माझी पहिलीच रील त्याच्यावरती 1,00,000 प्लस व्ह्यूज गेले त्याचं. सो म्हणजे मला कळालंय, की कसं कंटेंटचा हे कसं क्रॅक करायचा क्रायटेरिया. सो मी ती पहिलीच रील टाकली. मला माहिती होतं, की 100% व्हायरल जाणार आहे. ती 1,00,000 गेली आणि फक्त मोजून 10 ते 11 दिवसात त्या पेजची रीच माझी 3.5 लाख गेली. रॉ पेज एकदम. काहीच नाही त्याच्यावरती. फक्त 10 ते 12 पोस्ट आहेत. त्याच्यानंतरच्या 5च्या 5 रील सगळ्या 60,000, 80,000 अशा व्ह्यूजमध्ये चाललंय. सो एकदा जर तुम्हाला कळालं ना, बिझनेसचं जसं असतं, की तुमचं प्रॉडक्ट त्या लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे, जिथे गरज आहे ती गोष्ट आपण जेव्हा बनवू तेव्हाच तिचा सेल पण वाढणार. असं. सो म्हणजे सेमच पद्धतीने तुम्ही कंटेंट बनवू शकता. जिथे गरज आहे, जिथे लोकांना असं वाटतं, हां. की आता आपल्याला या गोष्टीची गरज आहे. म्हणजे आता तुम्ही म्हटले, की फूड व्लॉगिंग तुम्ही करता. हां, मग तिथे जाऊन लोकं जिथे त्यांना आवडतं तिथे जाऊन खाऊ शकतात. खाऊ शकतो. ते तो कंटेंट जर तुम्ही बनवला, जिथे लोकांना गरज आहे, तर तो व्हायरल होऊ शकतो. होऊ शकतो. एक्झॅक्टली. ओके. आणि म्हणजे आता तुम्ही तुमची जर्नी जी चालू केली, तर मग ते ॲक्चुअली पॅशन होतं तुमचं, की काय तुम्ही म्हणजे असं पॅशन तर नव्हतं. ते बोलतात ना, की घरी बसल्या-बसल्या
तेव्हा लॉकडाऊनचा पण पिरियड होता. सो असंच घरी ज्या फूडचं मी रेसिपीज बनवतोय, तेव्हा मला कुकिंगमध्ये थोडाफार इंटरेस्ट होता. सो तेच बनवून-बनवून मी पोस्ट करायचो Instagramवरती किंवा YouTubeवरती झालं. तर YouTubeवरती पण माझे जवळपास 1,500 सबस्क्रायबर्स आहे तेव्हा. आणि ते करत गेलो आणि मग तो जो बोललो तुम्हाला त्या ब्लॉगरला मी अप्रोच केलं. तिथनं माझा लाईफचा टर्निंग पॉइंट आला. त्याने मला शूट्स दिले. ते शूट करता-करता मग मला कळालं, अरे, आपण Instagram थ्रूआउट पैसे पण कमवू शकतो. तर ते पैसे असे कमवले जातात. Instagram इंडियामध्ये अजून मॉनिटायझेशन देत नाही. भले तिथं आलेलं आहे मॉनिटायझेशन. तर त्यामध्ये ते गिफ्ट म्हणून एक ऑप्शन आहे. तिथं तुम्ही तिथे पे केलं ना, समजा तुम्हाला एखादी रील आवडली आणि तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून त्या क्रिएटरला दिलं, तर ते पैसे येणार. असे डायरेक्ट पे आउट जसं YouTubeला भेटतं, तुमचे एवढे-एवढे व्ह्यूज गेले, तुम्हाला एवढे पैसे भेटले, असं काही Instagram अजून इंडियामध्ये करत नाही. सो Instaचं फीड असं चालतं इंडियामध्ये, की फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा ब्रँड आहे. XYZ हॉटेल आहे तुमचं आणि तुम्हाला तुमच्या हॉटेलला प्रमोट करायचं आहे. सो तुम्ही मला अप्रोच केलं ॲज अ ब्रँड एजन्सी किंवा मार्केटिंग एजन्सी किंवा मग ओनर, ब्रँड ओनर. तर तुम्ही मला बोलणार, की "अरे दादा, असं-असं आपल्याला प्रमोट करायचं आहे आमचं आउटलेट. सो कसं करणार आपण?" सो मग आपण डिस्कस करणार म्युच्युअली. तो एक रेट फायनल होतो. तुमच्या रीचच्या हिशोबाने. तुमचे रीच फॉलोअर्स किती आहेत? फॉलोअर्स तर युजुअली आत्ता तरी मॅटर करत नाही. बिकॉज ज्यांची ऑर्गॅनिक रीच आहे विदाऊट बूस्टिंग किंवा फेक रीच जसं काही नसेल, त्यांना चांगला पेआउट भेटतो. म्हणजे आता माझे जरी 14,500 फॉलोअर्स आहेत, तरी पण मला 50,000-60,000 फॉलोअर्सवाल्यांसारखाच पेआउट भेटतोय जस्ट बिकॉज मी ऑर्गॅनिक ठेवलंय रीच माझं. सो मग ते ब्रँड ओनर आपण फूड वगैरे ते आपल्याला देणार बार्टर वगैरेमध्ये. आपण त्याला शूट करणार आणि मग त्याच्यानंतर आपण ती रील पोस्ट करणार. मग ते आपल्याला पे करतात. सो असं त्याच्यावरून आपण अर्न करू शकतो. ओके. म्हणजे आता फॉलोअर्स असे एवढे मॅटर करत नाही, म्हणजे नाही ऑर्गॅनिक असतात. ऑर्गॅनिक रेंथिरीज आहे ना, त्यांना चांगला पेआउट भेटतो. म्हणजे मिनिमम 10,000 जरी तुमचे असले ना, तरी तुम्ही बऱ्यापैकी अर्न करू शकता त्याच्यावर. अच्छा. हो, हो. आणि मग याच्यावर पण ॲडसेन्स पण रन करता येतं. नाही, आपलं ते फक्त YouTubeलाच होतं. Instagramला AdSense वगैरे अजून तरी नाही आहे. अच्छा. म्हणजे फक्त आपण Instagramचं ब्रँड ब्रँड प्रमोशन थ्रू ऑटच आणतो. ॲड तर आता त्यांनी ट्रायलला टाकलेलं आहे Instagramवर. जर तुम्ही बघत असाल ना, तर रील्समध्ये तुम्हाला ॲड्सचा ऑप्शन येतो. ती ॲड दिसतात. 4234 असे ते नंबर्स त्याचे हे जसं YouTubeला ॲड येतात, टायमर येतो तसा येतो आता. अच्छा. म्हणजे फ्युचरमध्ये आता येईल Instagramवरती सुद्धा हे पेडवालं ऑप्शन. बरोबर. मग तुम्ही फक्त Instagramवरच प्रमोट करताय तुमचे व्हिडिओज की अजून अदर सोशल मीडिया पण? आत्ता तरी सध्या तरी मी Instaवरच करतोय. YouTubeवरती 1000 सबस्क्रायबर आहेत. बट मग वेळेचा शॉर्टेज असल्यामुळे इकडेच फक्त हे चालू आहे. बट मी विचार करतोय फ्युचरमध्ये सेम व्हिडिओज घेऊन YouTube आणि Facebookला सुद्धा पोस्ट करू. कारण की Facebook पण बऱ्यापैकी बिग आहे इंडियाला. अच्छा. मग Facebookचं पण असंच क्रायटेरिया असतो म्हणजे जसं Instagramचा आहे. नाही, नाही. Facebook, YouTube सारखं आहे. अच्छा YouTubeचा. हां, त्याच्यात कसं आहे ना, तुमचे वॉच अवर्स, तुमचे व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे किती जातात त्याच्यावरती डिपेंड आहे कसं. अच्छा. ओके. आणि तुम्ही सांगितलं की Instagramवर आपण ब्रँड प्रमोशन सारखं करू शकतो. पण मग आता जर एखादा कंटेंट व्हायरल करायचं आहे आपल्याला, तर मग त्याच्यासाठी हॅशटॅग्स पण आता महत्त्वाचे आहेत का? जेव्हा आधी होते. तर कसं काही आपलं SEO म्हणजे सर्च इंजिन सिस्टमायझेशन आपण असतो. तर त्या रिलेटेड असं काही Instagramवर आपण व्हायरल पाहू जे ते बोलतात ना हॅशटॅग टाकले तरच रील व्हायरल होणार. ठीक आहे, त्या काळी असू शकतं. बट आता Instagramनी असं हे केलेलं आहे ना चेंज, की तुमच्या रीलला फक्त 5च हॅशटॅग अलाऊ केले. हो. आत्ताच आम्ही त्या दिवशी डिस्कस करत होतो पाहताना, की ही गोष्ट आता खूप लिमिटेड झाली आहे आणि जे लोकं स्पॅम करायचे ना हॅशटॅग 100-100 दिवशी हॅशटॅग टाकून रील सोडायचे, मग कसं सगळीकडे जायचा. तर आता ते स्पॅम कंट्रोल करण्यासाठी फक्त 5 हॅशटॅगची यांनी दिली. तर त्याचं त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही 5 हॅशटॅगवरती तुमचं रील कसं व्हायरल करू शकतात, ही तुमची USP असली पाहिजे आणि त्या हिशोबाने मग तो जो एक क्लॉज आहे तो क्रॅक केला तर तुम्ही व्हायरल होईल. ओके. सर आता एक प्रश्न असा की जे लोकं आता तुमच्या पूर्वी हसत होते, तर त्यांचा ऑब्व्हियसली की चा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला असेल. तर मग तुम्हाला त्यांच्यासाठी काही मेसेज? ॲज सच मेसेज तर नाही आहे बिकॉज अजून एवढं पण सक्सेसफुल नाही झालोय, की त्यांना मी असं बोलू शकेल. बट ठीक आहे, आज ते लोकं जर नसते ना, तर मी आज जिथे आहे तिथे नसतो. कारण की ते बोलतात ना, जोपर्यंत एखादा तुमचा असं हातपाय खेचत नाही ना, तोपर्यंत तो पळत नाही समोर. आणि तेच माझ्यासोबत झालं.
म्हणजे बाहेरच्यांपेक्षा तुमचे स्वतःचे रिलेटिव्हजच तुम्हाला जास्त हे करतात, क्रिटिसाइज करतात. एक वेळेस आहे ना, जे तुम्हाला ओळखत नाही ना, ते तुमच्यासाठी क्लॅप वाजवतील. बट जे तुम्हाला ओळखतात ना, ते कधीच तुमच्यासाठी हे नाही करणार. ही गोष्ट मी खूप जवळून बघितली आणि हे सगळ्यांच्याच घरात आहे. कितीही पैसावाला असू ना माणूस, किती मोठा माणूस जरी असला ना, तरी ती गोष्ट एक असतेच, की आपल्याला कधी लोकं पुढे जाऊ देत नाही. बट बाकीचे जे असतात ना, ते खूप सपोर्ट करतात. आणि म्हणजे असे बरेच हे, की आता या स्टेजला आहे ना, Starbucks झालं, त्याच्यानंतर कोर्टयार्ड, आपलं MG हेक्टरचा जो MG जो ब्रँड आहे, तो जेवढे पण म्हणजे बरेच मोठे-मोठे ब्रँड आहेत, ज्यांच्यासोबत कोलॅब करून झालंय. सो तेच एक त्यांच्यासाठी इनडायरेक्ट मेसेज असतो, की हां, आपण त्याला बोललो होतो, बट तो आज अशा-अशा याच्यावरती उभा आहे आणि तो करतो. आणि एक आता शेवटचं स्वप्न, की आता आपण एक स्मॉल सिटीपासून चालू केली आहे. तर मग आता पुढचे काही फ्युचरमध्ये प्लॅन आहेत का? की आपण आता म्हणजे मुंबई, पुण्यासारखं मेट्रो शहर झाले किंवा मग अजून पुढे अब्रॉड पण तुम्ही काही करू शकता, अशी काही प्रोजेक्ट्स आता इन हँड आहे का? तर नाशिकला असं स्मॉल सिटी तर नाही बोलता येणार, बिकॉज नाशिककरांनी खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि हीच एक अशी जागा होती तिथं स्टार्टिंग झालेली. कारण की नाशिकमध्ये अजून तरी एवढं असं क्रेज नव्हतं ब्लॉगर्सचं वगैरे. आणि जेव्हा मी चालू केलं 2-2.5 वर्षापूर्वी, तेव्हा तर काहीच नव्हतं. खूप नवीन-नवीन असं हे चालू झालं होतं, की पेड प्रमोशन वगैरे जसं मी तुम्हाला बोललो ₹300 पासनं आणि सगळ्या ब्लॉगर्सला सोबत बोलवायचे. असं टेबल बनवून जेवण लावायचे आणि मग ते सगळ्यांनी शूट करायचं आणि मग सेम रील सगळ्यांच्या पेजवरती अपलोड होणार. वेगळी-वेगळी म्हणजे ज्याचं जसं जसं बनवेल कसं. आणि नाशिकमधून आता मुंबई-पुण्याचं तुम्ही बोलताय, तर माझं कॉलेज आहे मुंबईला. सो तो पण एक आहे प्रश्न, की मला असं होतं, की मी मुंबईचं शूट करू की नाशिकचं करू? कारण की असं होतं, नाशिकमध्ये कोर माझं फॅन बेस आहे. बट मुंबईला बरेच आता ब्रँड अप्रोच करतायत. जसं आता रिसेंटली बादशाह म्हणून जो सिंगर आहे तुम्हाला माहिती असेल, त्याचा ब्रँड आहे बॅड बॉय पिझ्झा म्हणून. त्यांनी पण आत्ता रिसेंटली अप्रोच केलेलं, त्याचं पण शूट केलेलं. ती पण रील बऱ्यापैकी चांगली व्हायरल गेलेली. सो होतं असं, की मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे असतं कॉलेज. सॅटर्डे, संडे ऑफ असतो. सो फ्रायडेला जी लोकल असते 6 की 5 ची, कॉलेजवरनं निघालं, की डायरेक्ट लोकल पकडायची, कसाराला यायचं. कसारावरनं 9-10 पर्यंत तिथे येतो. तिथनं मग पुढे ओझरला परत मला जायला लागतं एवढं लांब. म्हणजे ते फार कठीण होऊन जातं आणि असं करून पण जेव्हा कॉलेज पण चालू होतं, तेव्हा सुद्धा माझे शूट थांबत नव्हते. वीकेंडला शूट करायचे. फ्रायडेला आलं का रेस्ट करून सॅटर्डेला शूट करायचं. संडेला जर शूट असेल तर असेल, नाहीतर मग थोडा ब्रेक घेऊन मध्ये 12च्या लोकलनी परत मुंबईला जायचं. मंडेचा जो काही जे बोलतात असाइनमेंट्स किंवा जे लिहायचं काम असेल ते करून, परत तो वीक जाऊन लिहून, परत पुढच्या वीकला सेम हे म्हणजे मुंबईला असून सुद्धा असं हे नाही की तिथले शूट करू का इथले करू, दोन्ही पण सोबत सांभाळायला लागतं. असं आहे आणि आता इन हँड प्रोजेक्ट अब्रॉडचे तर नाहीये. बट मुंबईचे बरेच आहेत. आता मुंबईला आम्ही थोडं एक्सपांड करायचा पण विचार करतोय माझे फ्रेंड्स आणि आम्ही, की रिअल इस्टेटमध्ये फार सध्या ग्रोथ आहे. तो रिअल इस्टेटमध्ये पण थोडंफार जाणार आहोत आणि ते पण प्रोजेक्टवरती वर्क चालू आहे. आणि सायमल्टेनियसली स्वतःचं जे ब्लॉगिंगवरनं पैसे येत आहेत, ते इन्व्हेस्ट करून आता नवीन नाशिकमध्ये बिझनेससुद्धा चालू करायचा माझा विचार चालू. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तुमचा बिझनेस वगैरे आणि तुम्ही जे ब्लॉगिंग करताय किंवा बिझनेस चालू करायचा तुमचा विचार आहे, तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. थँक यू सो मच. तर आता एक शेवटची काही जी आता लोकं सगळे बघतायत का त्याच्यात एक शेवटची त्यांची मोटिव्हेशनल असेल आणि जी तुम्हाला नेहमी इन्स्पायर करत आली असं. इन्स्पायर असंच मी रँडमली एका इन्फ्लुएन्सरला मेसेज केलेला. तेव्हा तो एकच शब्द बोलला होता, "कन्सिस्टन्सी इज द की." राइट. जेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहाल ना, तेवढं तुम्ही लवकर सक्सेसफुल व्हाल. जर मध्ये-मध्ये म्हणजे असं बरेच टाईम येतात, की मला असं वाटतं, की नाही यार आता झालं, आता नाही होणार याच्यानंतर खूप झालं आता. म्हणजे इव्हन अजून सुद्धा काल सुद्धा म्हणजे मी तुम्हाला जसं कॉलवर बोललो, की शिफ्टमध्ये आहे. म्हणजे कंटिन्युअसली 12-12, 14-14 तास उभं राहून एवढे कामं करून सुद्धा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे असं वाटतं की दिवस फार छोटा झालाय. पण ते जे कन्सिस्टंटली काम करणं, त्याच्यानंतर शूट करून मग घरी जाणं, ते पण 20 ते 25 किलोमीटर लांब. थकल्यावरती पण जे नवीन एनर्जी येते ना, की नाही
आपल्याला करायचंच आहे. सो ती कन्सिस्टंटली आपण ती गोष्ट केलीच पाहिजे. मग तेच आपल्याला कधी कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. येस, येस. आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, की लोकं क्रिटिसाइज करणारच आहे. करू द्या. कितीही केलं तरी करू द्या. आणि मम्मी-पप्पा जे आहेत तुमचे ते त्यांचं काम आहे बोलणं. बट ठीक आहे त्यांचं पण त्याचा जवळचा विचार असेल, की तेव्हा असं-असं व्हायचं. आता थोडंफार चेंज होत झाल्या बऱ्याच गोष्टी. सो माझ्या पण घरच्यांनी फार बोललं, की "हे ब्लॉगिंग वगैरेनी काय होणार आहे? त्याच्यानी पोट थोडी ना भेटणार आहे." असं-तसं. बट मला जे वाटतं ना, की मी स्वतःचं ऐकलं. मी त्यांचं नाही ऐकलं. बऱ्याच वेळा असं पण आलं असेल, की मी मम्मी-पप्पांना बोलून दिलं असेल, की "तुम्हाला काय कळतं? मला माहिती काय आहे, काय नाही." ठीक आहे, ते थोडं रूड होतं. बट आज तेच मला अप्रोच करतंय, की हां, जेव्हा तू ते करत होता ते चांगलं होतं आणि आत्ता तरी त्यांना म्हणजे एक म्हणजे त्यांना क्लिक झालं, की हां, आपला मुलगा जो ट्रॅकवर होता तो व्यवस्थित आहे. आणि बऱ्याच म्हणजे गोष्टी अशा आहे, की मी आज एवढं मला स्पॉन्सरशिपमध्ये अल्कोहोल फ्री भेटतं, स्मोकिंगसाठी फ्री भेटतं. कधीच मी लाईफमध्ये अल्कोहोल आम्ही सिगारेटला वगैरे टच केलेलं नाहीये. या पण गोष्टी मॅटर करतात. थोडं धार्मिकपणा पण आयुष्यात असला पाहिजे. देवा वगैरेवरती पण थोडंफार ट्रस्ट असला पाहिजे. एकदम पण असंच नाही, की हां, हे आता पैसे आले म्हणून सगळं सोडून द्यायचं आणि द तुम्ही सगळं करायला लागले का असं या गोष्टी नसल्या पाहिजे लाईफमध्ये. राइट. म्हणजे असेच विचार जर सगळ्यांनी ठेवले तर एक यूथ एकदम खूप व्यवस्थितपणे छान म्हणजे माझे बरेच फ्रेंड आहेत, जे मला त्याच्यावरून चांगलं बोलतात, की "हां यार, म्हणजे तू आज एवढं पण." आणि बरेच लोकं असे पण आहे, जे क्रिटिसाइज करतात, की "नहीं भाई, तू सिगरेट नहीं पीता, दारू नहीं पीता, तो तू ऐसा ही है, ऐसा-वैसा." म्हणजे असं पण एक लोकांची मेंटॅलिटी असते आणि अशी पण असते, की बरेच लोकं चांगले पण भेटतात. पण मग एक गोष्ट अशी आहे, मी जो ऑब्झर्व्ह केलाय ना, तुम्ही आयुष्यात जेवढं चांगलं बनाल ना, तेवढं लोकं तुम्हाला आहे ना, येड्यात काढतील किंवा मग तुमचे पाय ओढतील किंवा मग तुम्हाला कमी समजतील. म्हणजे आता आत्ताचे माझे करंट मित्र आहेत ना, ते खूप चांगले आहेत. बट मग याच्या आधीचे जे कॉलेजचे वगैरे होते ना, त्याचं असं होतं, की "भाई तू तू सिगरेट नहीं पीता, तू दारू नहीं पीता, तो तू ऐसा ही है. तू ऐसा है, वैसा है." आता ते शिव्या-बिव्या घेणार नाही. बट मग ते लेफ्ट आउट करून द्यायचे. बट ठीक आहे, ते पण त्या गोष्टींना मी ॲज अ मोटिव्हेशन घेऊन त्याच्यातनं पण पुढे आलेलो आहे बराच. आणि एक त्यांच्यासाठी म्हणजे एक तो लेसन असेल किंवा मग तो त्यांच्यासाठी एक हे असेल तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही मोटिव्हेशन असाल ॲक्चुअली असं आहे. की आता असे बरेच लोकं आहेत ना, जे म्हणजे आता मेसेज करता, की भाई बेचाना क्या असं-तसं. एवढं पण फेमस नाही झालं, बट ठीक आहे त्या गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टींमधनं हॅपीनेस भेटतं, की हां, लोकांनी तेव्हा त्याच लोकांनी क्रिटिसाइज केलं आणि आता तेच लोकं मेसेज करतात, हे करतात, ते करतात. चांगलं वाटतं त्यांचं. आणि अजून पण अशी बरीच लोकं आहेत, जे मेसेज वगैरे करणार Instagramवरती, की भाई ये वो असं-तसं शिव्या वगैरे घालणार कमेंट्समध्ये वगैरे. बट मग लक्ष नाही दिलेलं कधी पण बरं असतं. जर जर तुम्ही मनावर घ्याल, तर मग त्या गोष्टी इनडायरेक्टली तुमच्या करिअरवरती इफेक्ट होतात. बरं. हे तर आहेच. हेच आणि तुमची जर्नी ॲक्चुअली खूप जास्त इन्स्पायरिंग आहे आणि पुढे पण अशीच इन्स्पायरिंग राहू आणि तुम्ही यूथला असंच तुम्ही यूथला एक रिप्रेझेंट पण करताय आणि मोटिव्हेट पण करताय. सो तुमची जर्नी अशीच चांगली चालेल. थँक यू सो मच तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती मला म्हणजे मला खरंच जेव्हा तुमचा मेसेज आला ना, आय वॉज लाइक टू मच प्राउड ऑफ माय सेल्फ की हां, ही अपॉर्च्युनिटी भेटते म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी करतो आहे, की लोकांना वाटतंय, की यांची जर्नी आपल्या त्या दुसऱ्यांसाठी हे हो ठरू शकते असं. सो थँक यू सो मच तुझं थँक यू आणि तुम्ही पण अमूल्य वेळ दिला त्याच्यावर पण. थँक यू सो मच सर.